स्नेहस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टार्टी बार्टी सारथी महाज्योती या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकरिता विकल्प निवडीचं जे मेल आलेलं आहे आणि विकल्प निवडीची जी संधी राहिलेले 2 दिवस आहे, याकरिता आपल्या सर्वांना जी महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती देतो आहे. संस्थेच्या संदर्भात महत्वाची माहिती देतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी ज्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आणि ज्या माध्यमातून आपल्या सर्वांना आता निवड होणार आहे, म्हणजे कशा संदर्भात, तर जे विकल्प टाकणार आहात आणि आपल्याला पाहिजे ती संस्था तुम्ही प्रिफरन्स टाकता आहात, तर त्या संस्थांच्या बाबतीत थोड्या काही बाबी आहेत त्या महत्वाच्या आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या बाबीमध्ये फरक आहे आणि आपली सुद्धा चूक होऊ शकते आणि आपण सुद्धा फसू नये या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल. आणि दुसरा एक मुद्दा असा की टीआरटीचा रिझल्ट अजून लागलेला नाही पोलीस भरतीचा. तो का लागलेला नाहीये आणि जागा खूप जास्त आहेत, अजूनपर्यंत रिझल्ट न लागण्यामागची कारणं काय आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे की गेल्या 2 वर्षापासून हे जे पूर्व प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि या माध्यमातून सर्वच समूहातील विद्यार्थी किंवा सर्वच प्रवर्गातील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. आणि त्यात संस्था ज्या आहेत या संस्था नेमक्या कुठल्या आहेत आणि या संस्था कशा आहेत आणि तुम्हाला आमिष देत आहेत का आणि आमिष देण्यामागची कारणं काय आहेत, हे सर्व बाबी या ठिकाणी मी उलगडा करणार आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की काही संस्था ज्या आहेत त्या काही संस्था गेल्या वर्षी आमिष दाखवत होते. कोणत्या? आणि आमिष दाखवले त्यांनी दिले पण. कोणते? टॅब देतोय आम्ही, 2 वस्तू देतोय, नंतर पेनचा बॉक्स देतोय, असे वेगवेगळे या क्वालिटीचे आम्ही शूज देतोय, टी शर्ट देतोय, अशा वेगवेगळ्या पद्धतीची त्यांनी आमिषे दाखवलीत आणि या आमिषाला विद्यार्थी बळी पडलेत. त्यांनी त्या अकॅडमीची नावं टाकलीत आणि विद्यार्थ्यांना जे तुम्हाला जे टॅब दिलेत त्या टॅबच्या कंपनीचे नाव सुद्धा ते गुगलला येत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, त्याची किंमत किती आहे हे सुद्धा समजत नाही, हे लक्षात घ्या. त्याचं सर्व्हिस सेंटर नाही आहेत. म्हणजे जे टॅब द्यायचे म्हणून द्यायचे, 1200, 1500, 1000 रुपयाला मिळणारे टॅब आपल्याला आम्ही देऊन त्यांनी हे काम केलं. आणि या माध्यमातून ज्या अकॅडमी आहे त्या अकॅडमीला एका मुलामागे जेव्हा महिन्याचे 50,000 रुपये मिळत आहेत, अशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांचा काय केला, फायदा घेतलेला होता या संस्थांच्या माध्यमातून. आणि या वर्षी मात्र, गेल्या वर्षी शासनाला बार्टीला जाग नव्हती आली, पण यावर्षी जाग आली आणि त्यांनी शासन निर्णयाच्या माध्यमातून किंवा परिपत्रकाच्या माध्यमातून ताकीद दिली की कोणत्याही संस्थेला यावर्षी अशा पद्धतीचं आमिष देता येणार नाही. जर असे आमिष दिले जात असेल तर त्या संस्थेला काळ्या यादीत टाकले जाणार किंवा त्या संस्थेला याच्यातून बाद केलं जाणार आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. यामुळं तुम्हाला युट्यूबला किंवा बाकी सर्व बाबतीत यावर्षी कोणाच्याही तसे युट्यूबचे व्हिडिओ दिसणार नाहीत किंवा तुम्हाला जाहिरातीचे ते व्हिडिओ दिसणार नाहीत. आणि यात माहिती आहे, अशा अकॅडम्या खूप फेमस अकॅडमी आहेत ज्या फक्त म्हणजे अभ्यासाने नाही तर ज्या माध्यमातून त्यांचं काय लागलेलं लग्गा लागून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या संस्था त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत, संस्थांचे नावं त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि संस्थांची कामं हे त्या माध्यमातून ते करत आहेत. आणि यावेळेला विद्यार्थ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की इथं जे असणारे निवड झालेले जे विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी आधी 5 वर्ष आधी 6 वर्ष आधी स्पर्धा परीक्षेची अभ्यास करत होते आणि त्यांनीच ही परीक्षा दिलेली आहे. जशा विद्यार्थ्यांना सुद्धा पैशाची गरज असते आणि आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून हे विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आणि या परीक्षेच्या माध्यमातून मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी हे विद्यार्थी अभ्यास करायला राहतात, ज्या माध्यमातून इथून कुठेतरी थोडे तरी विद्यावेतन मिळालं तर त्यांना त्या अभ्यासात भर पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सांगतोय तुम्हाला की अशा अकॅडमीचा वापर करा, तुम्ही अशा अकॅडमीचा प्रिफरन्स टाका ज्या अकॅडमीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल, त्या ठिकाणी त्या अभ्यासाचा तर फायदा होईल, म्हणजे कशाचा, त्या पूर्व प्रशिक्षणाचा, पण तिथं अभ्यासिकेचे सुद्धा तुमचे पैसे वाचतील. अशा अकॅडमीच्या जे तुमच्या रूमच्या जवळ असेल अशा अकॅडमीचा तुम्हाला वापर करायचा आहे. कारण फक्त पैसे भेटते म्हणून शासनाचा सरळ हेतू आहे की विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण मिळायला पाहिजे. परंतु जे पूर्व प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जास्तीत जास्त चांगला अभ्यास झालेलेच विद्यार्थी, याला चांगले गुण आहेत, ते विद्यार्थी अभ्यास करायची किंवा प्रशिक्षण करण्याची त्यांची इच्छा नसते, म्हणजे क्लासमध्ये बसण्याची इच्छाच नसते, कारण त्यांना सर्वच गोष्टी माहीत असतात. म्हणून अशाच विद्यार्थ्यांनी हे स्कोर जास्त आहेत. परंतु ज्यांना हल्ली गरज आहे
ते विद्यार्थी मात्र या ठिकाणी सिलेक्ट होत नाहीत का, तर त्यांचा अभ्यासच, जसं 12वीत एखादा या वर्षी पास झालेला आहे त्याचा अभ्यासच नसतो, मग परीक्षेत गुण चांगले कोणाला मिळते? 12वीत आता झालेला फ्रेशर विद्यार्थ्याला नाही, तर जो 4 वर्षापासून पोलीस भरती प्रिपरेशन करते अशा विद्यार्थ्याला ते पैसे म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळते. तर या विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी त्यांनी पैसे घेतायत मान्य करतो आपण, त्यांना विद्यावेतन मिळायला पाहिजे हे पण मान्य करतो, पाठबळ मिळायला पाहिजे हे पण मान्य करतो. तर माझं असं मत आहे की आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्याच अकॅडमीमध्ये तुम्हाला बसायचं आहे, जेणेकरून तुमचे लायब्ररीचे पण पैसे वाचेल. त्याच अकॅडमीवाल्याला म्हणा की चांगली अभ्यासिका तुम्ही जर आम्हाला तयार करून देत असेल तर आम्ही तिथं बसतो, म्हणजे आपल्याला अभ्यास करायला वेळ मिळेल. फिजिकलसाठी तुम्ही त्याचा वापर करा, जरी दूर पडत असेल त्या अकॅडमीच्या जवळ रूम करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुमचा फिजिकलचा सुद्धा पैसा वाचतो आहे, तुमचा ग्राउंडचा पैसा वाचतो आहे, दुसरी गोष्ट तुमचा अभ्यासिकेचे सुद्धा पैसे वाचत आहे, तुमचे पुस्तकं आणि बाकी इतर गोष्टीचे पैसे वाचत आहे. हे सुद्धा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या माध्यमातून जे शासनाची भूमिका आहे की तुमच्या पूर्वप्रशिक्षण देण्यामागचा काय अर्थ आहे, तर ते सुद्धा त्यातून सफल होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि जे काही अकॅडमी असेल त्या अकॅडमीला सुद्धा तुमचा एक रिझल्ट मिळेल, आणि त्या अकॅडमी सुद्धा या वर्षी आमच्या अकॅडमीमधून 10 विद्यार्थी किंवा 5 विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत. मुळात ते विद्यार्थी जे कोण असते तर ते अभ्यासू विद्यार्थी असतात, जे पूर्व प्रशिक्षण घेत असणार आहेत, पण क्लासला बसणार नसाल तर क्लास असेच खाली पडतात, त्यांच्या फॅकल्टीना फालतू पैसे आपण देत असतो. तर त्या माध्यमातून आपण जे आपले अकॅडमीवाले असतील त्यांना कन्व्हिन्स करा की कोणी जर तुमचा भाऊबंद जर तसं अभ्यासाचा जर तुम्ही जर बसत नसाल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाऊन फ्रीमध्ये कसं त्याला बसवता येईल याचा सुद्धा विचार करा, जेणेकरून अशा विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा फायदा होईल. जे 12वीत फ्रेशर झालेले आहेत, जे फर्स्ट इयरला आहेत, जे सेकंड इयरला आहेत, त्यांना या अभ्यासाबद्दलच्या स्पर्धा परीक्षेबद्दलचं काही माहिती नसते, आणि असे विद्यार्थी नवीन काहीतरी स्पर्धेत येतात, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या क्लासचा फायदा येईल आणि त्यांची ट्रॅक सुद्धा या स्पर्धा परीक्षेकडे वळेल. विद्यार्थी मित्रांनो, हेच तुम्हाला मी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, जो रिझल्ट आहे तो रिझल्ट या महिन्यामध्ये एंडिंगला लागेल, त्याची प्रोसेस चालू आहे, त्याचं शॉर्ट आउट करणं चालू आहे. दुसरी गोष्ट की जागा सुद्धा 18,000 आहेत जागा पोलीस भरतीच्या, त्यामुळे कट ऑफ सुद्धा खाली येणार आहे. तर जे TRT चे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांनी आपले कागदपत्र, व्हॅलिडिटी असते, इन्कम सर्टिफिकेट असेल, या सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट बरोबर कलेक्ट करून ठेवा, आपल्या जवळ स्वतःजवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेला DB तुमचा राहील, तुमचा रिझल्ट येईल, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हे अत्यंत डॉक्युमेंट महत्वाचे असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश देता येणार नाही किंवा दिला जाणार नाहीये. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. मी जे काही पहिल्यांदा बाबी सांगितल्या तुम्हाला संस्थे संदर्भातील, तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटते हे तुम्ही स्वतःचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या जी लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलला, टेलिग्रामच्या आपला व्हॉट्सअपच्या चॅनलला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुमचे कोणतेही जरी प्रश्न असेल तर ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.